नमस्कार, मी डॉक्टर विजयकुमार माने, MD होमिओपॅथी, फाउंडर चेअरमन ऑफ मॉडर्न होमिओपॅथी, मल्टी स्पेशालिटी क्लिनिक्स अक्रॉस इंडिया अँड अब्रॉड. क्रॉनिक किडनी डिसीजच्या आजारामध्ये इतर लक्षणांमध्ये लघवीचं प्रमाण कमी होणं, पायाला पोटाला सूज येणं, काही वेळेला छातीमध्ये आणि पोटामध्ये पाणी साठणं, रुग्णाला दम लागणं अशी लक्षणं पण दिसू लागतात. किडनी फेल्युअर डेव्हलप झाल्यावर किंवा युरेमिया झाल्यानंतर किंवा क्रिएटिन लेवल पण वाढायला लागल्यानंतर रुग्णाला ब्लड प्रेशर पण मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतं. ब्लड प्रेशर रेग्युलेटरी मेकॅनिझम हा किडनीमध्ये असतो, त्याला रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम असं म्हणतात. ह्या मेकॅनिझममध्ये बिघाड झाल्यानंतर ब्लड प्रेशरचं प्रमाण म्हणजे मॅलिग्नंट ब्लड प्रेशरपर्यंत रुग्ण जाऊ शकतो आणि मग त्या गोष्टी लक्षणं दाखवू शकतात. जर ब्लड प्रेशर जास्त प्रमाणामध्ये राहिलं तर रुग्णाला चक्कर येणं, डोकेदुखी राहणं किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव होणं म्हणजे इंट्राक्रॅनियल ब्लीड असं त्याला म्हटलं जातं. या गोष्टी होऊन रुग्णाला कदाचित पॅरालिसिसचा झटका पण येऊ शकतो. अनेक रुग्णांना मॅलिग्नंट ब्लड प्रेशर वाढल्यामुळं पॅरालिसिसचा झटका आल्यानंतरच किडनी फेल्युअरचं डायग्नोसिस होतं असं पण मी बघितलेलं आहे. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये आम्ही 1996 सालापासून विशेष रिसर्च बेस्ड उपचार करत आहोत. गेल्या 30 वर्षांमध्ये आम्ही 2,15,000 पेक्षा जास्त गंभीर आजारांवर किंवा ज्याला इनक्युरेबल डिसीज असं म्हटलं जाते असे आजार जसे की किडनी फेल्युअर आणि इतर आजार यांच्यावर यशस्वी उपचार केलेले आहेत. आपण स्वतःची काळजी घ्या. काही लक्षण दिसली तर न घाबरता आमच्याशी संपर्क करा आणि निरोगी आयुष्य जगा.